नीट पेपर फुटीच्या विरोधामध्ये आणि विद्यार्थ्यांच्या रास्त न्याय मागण्यासंदर्भामध्ये आज वंचित बहुजन आघाडी पदाधिकाऱ्यांच्या वतीने आणि सोबतच विद्यार्थी आंदोलन करतायत, धरणे आंदोलन करतायत। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू आहे। या विद्यार्थ्यांची एकच मागणी आहे की नीट पेपर जो फुटला आणि ज्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये जे कोणी दोषी अधिकारी किंवा शिक्षक असतील किंवा इतरही कोणी लोक असतील त्यांच्यावरती कठोर कारवाई झाली पाहिजे आणि ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती, ज्यांचं नुकसान झाले, शैक्षणिक नुकसान झाले, त्यांना न्याय मिळावा। कारण की अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा रद्द झाल्यामुळे आत्महत्या केली, त्यांचं शैक्षणिक वर्ष जे आहे ते अनेकांचं वाया गेले। आपल्यासोबत विद्यार्थी संघटनेचे नेते आहेत। काय नेमकी मागणी आहे तुमची? तुम्ही आंदोलन करताय सकाळपासून। खऱ्या अर्थानं या देशाचे पंतप्रधान स्वतःला विश्वगुरू म्हणून संबोधतात, पण एकीकडे नीट परीक्षा हीचा पेपर फुटला जातोय आणि हे सर्वात मोठं या शिक्षण व्यवस्थेचं आणि या सरकारचं फेल्युअर आहे। इथल्या पंतप्रधानांनी आतापर्यंत एक सुद्धा बाईट किंवा एक सुद्धा स्टेटमेंट या नीट पेपर फुटीच्या विरोधात दिलेलं नाही। याच्या विरोधात जे नीट पेपर फुटीसाठी जिम्मेदार लोक आहेत यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। याच्या विरोधामध्ये आज सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या वतीने श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार राज्यव्यापी धरणे आंदोलन आम्ही करत आहोत आणि लवकरात लवकर जर यांनी आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही करण्याशिवाय राहणार नाही। काय मागणी? तुम्ही सकाळपासून या ठिकाणी धरणे आंदोलन करताय, विद्यार्थ्यांचं नुकसान झालंय, अनेकांनी आत्महत्या केली। नीट पेपर फुटी प्रकरणी जेवढे बी आरोपी असतील त्यांना भर चौकामध्ये फाशी दिली पाहिजे आणि केंद्रीय मंत्री जे आहेत, शिक्षण मंत्री, त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे। कारण की 23 लाख विद्यार्थ्यांचा म्हणजे आयुष्य बर्बाद झालं आहे याच्यामध्ये। शेवढं समजा म्हणणं। नक्कीच। तर हे होते वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी। शिक्षण मंत्र्याचा सुद्धा राजीनामा झाला पाहिजे या प्रकरणामध्ये आणि सोबतच जर का कारवाई झाली नाही तर अधिक तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू अशा प्रकारचा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे। कॅमेरामन नीला देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।